आजच्या या विज्ञान युगात मुलांमध्ये मुलींमध्ये त्याग, समर्पण, जिव्हाळा आणि विशेष म्हणजे सेवाभाव उरलेलाच नाही. मुलं आणि मुली यांना संविधानाने समान अधिकार दिले, समान संधी दिली. आज या संगणक युगामध्ये मुलं आणि मुली समान तत्वावर शिक्षण घेत आहेत, नोकऱ्या करत आहेत, आपलं करिअर घडवत आहेत आणि सुंदर असं जीवनही जगत आहेत. जीवन जगत असताना जीवनामध्ये जशी मुलांना अधिकाराची जाणीव असते तशीच त्यांना कर्तव्याची जाणीव सुद्धा असली पाहिजे. परंतु आज परिस्थिती अशी झाली की मुला मुलींना फक्त अधिकाराची जाणीव उरली, कर्तव्याची मात्र जाणीव त्यांना झालेली दिसत नाही. कर्तव्य काय असते? अधिकाराची भाषा बोलल्या जाते, परंतु कर्तव्याची जाणीव नसलेले मुलं यांचं जीवन हे निरर्थक ठरतं. जे आईवडील आपल्या मुला मुलींसाठी संघर्ष करतात, अनेक कष्ट उपसतात, त्यांना संस्कार देतात, त्यांचं संगोपन करतात, त्यांना शिक्षित उच्च शिक्षित करतात आणि बरंच काही करतात. आई वडील कोणाचेही असो, ते आपापल्या परीने आपल्या मुलांचं जीवन घडवण्यासाठी अतिशय प्रयत्न करीत असतात आणि आपल्या मुला मुलींना त्रास होऊ नये म्हणून ते आपल्याला कितीही त्रास झाला तरी ते त्रास सहन करून आपल्या लेकरांच्या जीवनात, आपल्या लेकरांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होईल हाच प्रयत्न करीत असतात. परंतु काही ठिकाणी मुलं निष्ठुर आहेत तर काही ठिकाणी मुली निष्ठुर आहेत. म्हणतात ना की मुली ह्या नैसर्गिक मनाने कोमल असतात, हळव्या असतात, मृदू असतात, पण मी असं बघितलं की काही मुली ह्या दगडापेक्षाही म्हणजे पर्वतापेक्षाही कठोर असतात. एवढ्या कठोर असतात की त्यांना कुणाच्याच विषयी प्रेम, जिव्हाळा, माया, आपुलकी, ममता काहीच नसते. त्यांना कर्तव्याचीही जाणीव नसते आणि जगत असताना ते बेधुंद जगतात, धुंदीत जगतात. तर अशा मुली त्या कितीही शिकलेल्या असो, कितीही मोठ्या अधिकारी असो, कितीही मोठ्या संसदपटू असो किंवा कितीही मोठ्या राजकारणी असो, त्या मुलींना जर कर्तव्य माहीत नसेल किंवा जबाबदारीने वागणं माहीत नसेल तर त्यांना काय म्हणावं. काही मुली कुठल्याच नात्याला न्याय देत नाही. काही मुलींनी आपल्या आई वडिलांच्या सोबत सासू सासऱ्यांनाही न्याय दिला. म्हणजे जसे आई वडील तसे सासू सासरे. तर मुलींनी आई वडिलांचं करावं ही अपेक्षा आई वडिलांना नसते, परंतु मान, सन्मान, जिव्हाळा, प्रेम, आपुलकी ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या करण्यासाठी तुम्हाला काही पैसे लागत नाही किंवा फार काही परिश्रम घ्यावे लागत नाही. त्यासाठी तुमच्यामध्ये उपजतच चांगल्या भावना असल्या पाहिजे. तुमच्यामध्ये जी काही तुमची बुद्धी आहे ती सद्विवेक बुद्धी त्यासाठी असावी लागते. ती तुमच्याकडे नसल्यामुळे आणि समाजामध्ये वावरत असताना तुम्हाला काही भान नाही किंवा सामाजिक बांधिलकी नाही असं मला वाटतं. तर त्या मुली, ज्या मुलींना सामाजिक बांधिलकी नसते किंवा समाजाविषयीचा त्यांचा जो समज आहे किंवा ज्ञान आहे ते कमी असते आणि म्हणून त्या अधुऱ्या राहिलेल्या असतात.
म्हणतात ना की अर्ध्या हळकुंडानं पिवळ्या झालेल्या ह्या मुली. आई वडिलांचं काही दुखलं खुपलं तर म्हणजे दुःखाच्या वेळी, म्हणजे त्यांना काही तकलीफ आहे, 60-70 75 80 वर्षाचे जे आई वडील आहेत, त्यांना कधी कधी जॉईंट पेन होतो, त्यांची पाठ दुखते, किंवा कधी कधी त्यांना मसल पेन होतो, किंवा गुडघे दुखतात, चालताना त्रास होतो. ह्याच्या काही वयोमानाने ज्या काही गोष्टी असतात तर त्या साठी, किंवा कधी मलम लावायचा असतो, पाठ दुखते म्हणून पाठीला काही लावायचं किंवा ते शेकायची, तर त्यासाठी जर मुली आईचं काही करत नसतील तर त्या मुलींचं जीवन हे मला वाटतं की निरर्थक आहे. कारण आई मुलींसाठी भरपूर काही करते, कोणतीही आई असो. पण ती मुलगी जर त्या मुली म्हातारपणात त्या आईला जर आधार देत नसेल, की जेव्हा तिच्या दुःखामध्ये सहभागी होत नसेल, तर त्या मुलीला काय म्हणावं. बघ, मला वाटतं एवढंच म्हणता येईल की जसे कर्म तसे फळ, जावे ज्याच्या वंशी तेव्हा कळे. आणि इथंच आहे सर्व, पेराल ते उगवते. तुम्ही जर तुमच्या आईवडिलांची सेवा केली नाही, तुमच्यामध्ये जर समर्पण भाव नसेल, तर तुमचेही मुलं तुमचं काही करणार नाही, किंवा तुमच्याही मुली तुमचं काही करणार नाही. हे इथंच भरावं लागते, इथंच पेरताना तुम्ही तर इथंच उगवणार आहे. तर अशा प्रकारे मुलींनी जर आई वडिलांसोबत असं वर्तणूक केलं तर सुनांना आपण काय म्हणू शकतो. काही सुना खूप चांगल्या असतात, बाहेरून येतात त्या, पण तरीही चांगल्या असतात. आणि जो काळ होता, आमचा जो काही काळ होता की मुली आईवडिलांचं करतात, सासू सासऱ्यांचं करतात, 7 पिढ्यांचा उद्धार करतात, त्या सासरच्या लोकांचंही करतात आणि माहेरच्याही लोकांचं करतात, असं आमच्या काळामध्ये जे लोक म्हणत होते ते अगदी खरं होतं, अतिशय ते सत्य होतं. आणि तसं वळण, तसे संस्कार तेव्हा समाजामध्ये पेरले जात होते. आणि आई वडीलही सुद्धा मुलींना चांगली शिकवण देत होते. आजही आई वडील मुलींना चांगलं शिकवतात, चांगले संस्कार देतात. पण पता नाही मुली कशा काय झाल्या. त्यांना कौटुंबिक वत्सल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो वत्सल पाहिजे मुलगी, किंवा कौटुंबिक ज्याला पारिवारिक सुख म्हणतात, किंवा परिवाराची काळजी, आपल्या कुटुंबाची काळजी, आपल्या मुलाबाळांची काळजी, तर हे असं काही अपवाद वगळून मुलींना काही फार वाटत नाही. त्यांना त्यांचं करिअर, त्यांचं स्वातंत्र्य, त्यांचं काय म्हणतात त्याला, हुंदाळणं, इकडे तिकडे चंगळवाद, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना हव्याशा वाटतात. व्यक्ती स्वातंत्र्य आहे, संविधानाने सर्वांनाच दिलेला आहे. व्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग घ्यावा, परंतु स्वातंत्र्याचा स्वैराचारही होऊ नये. आणि जीवनामध्ये खरंच त्याग, सेवाभाव, समर्पण ह्या गोष्टी असाव्या. त्या जर असल्या तर माणूस समाधानी जगतो. आणि माणूस म्हणून माणसानं माणसासाठी जगावं हे तत्व त्यांना लागू पडते. आणि जे माणसं असूनही माणसाच्या दुःखात सुखामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत, किंवा ते दुःखामध्ये कोणाला साथ देऊ शकत नाहीत, ते माणसं स्त्री असो की पुरुष, ते समाजाला कलंक आहेत असं मला वाटतं.